या जादुई गावाला आता निरोप द्यायची वेळ आली होती. इथे घालवलेले प्रत्येक क्षण आणि या गावाने दिलेल्या आठवणी मी आयुष्यभर विसरणार नाही. आता माझा प्रवास सुरू झाला होता आलोच्या दिशेने. शेअरिंग टॅक्सी आधीच बुक केली होती आणि या सुंदर घाट रस्त्यांवरचे नजारे पाहत प्रवास अगदी सुरळीत सुरू होता. माझ्या प्लॅननुसार आज रात्रीपर्यंत मला आलोला पोहोचायचं होतं. पण सोलो ट्रॅव्हलिंगची एक गोष्ट मी वारंवार एक्सपिरियन्स केली आहे. तुम्ही कितीही प्लॅनिंग करा, शेवटी तुमचं पुढचं डेस्टिनेशन तुमचं नशीबच ठरवत असतं. आणि माझ्या संपूर्ण 30 दिवसांच्या नॉर्थ ईस्ट प्रवासातले सर्वात कठीण 24 तास ह्याच क्षणापासून सुरू झाले. समोर झालेल्या लँडस्लाईडमुळे संपूर्ण रस्ता बंद झाला होता. रस्ता पुन्हा कधी सुरू होईल याचा कोणालाच अंदाज नव्हता. आमच्या पुढे आणि मागे जवळपास 20-25 किलोमीटरपर्यंत फक्त घाट, ना हॉटेल ना दुकान, काहीच नाही. आजूबाजूला होती ती फक्त काही स्थानिकांची छोटी छोटी घरं. आणि त्या दिवशी नेमका मला ताप आला होता. शरीर पूर्णपणे थकलं होतं, प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. तेव्हा त्या अनोळखी लोकांनी आम्हाला त्यांच्या घरी आसरा दिला. गरमागरम मॅगी करून दिली, औषध घ्यायला पाणी दिलं आणि थोडा वेळ आराम करायला जागाही दिली. 3-4 तासानंतर मॅगी मिळाली. या दीदीने बनवली. औषध घेऊन मी झोपलो या आशेने की संध्याकाळपर्यंत रस्ता सुरू झाला असेल. पण डोळे उघडून बाहेर पाहिलं तर रस्त्याचं 20% कामही पूर्ण झालं नव्हतं. तेव्हाच लक्षात आलं आजची रात्र आपल्याला इथेच अडकून काढावी लागणार. तो सकाळी 9 वाजता पोचलेलो या स्पॉटवरती. आता 3:30 झालेत, 6-6.5 तास झाले आणि स्टील रस्ता क्लिअर नाही झाला आहे. माहीत नाही आता आज पोचू शकेल की नाही अलॉंगला. भाई खरी मजा JCBला बघायची मुंबईमध्ये नाही आहे. खरी मजा भाई इकडे. हे असली मजा. सुदैवाने आमच्या ड्रायव्हरची घाटातल्या 2 स्थानिक कुटुंबांची ओळख होती. त्यांनी आमच्या जेवणाची व्यवस्था केली आणि रात्री झोपण्यासाठी जागाही दिली. त्या एका रात्रीने नॉर्थ ईस्ट मधल्या या कठीण डोंगराळ भागात लोक खरंच कसं जगतात, एकमेकांना कशी साथ देतात हे अगदी जवळून अनुभवायला मिळालं. तब्येत ठीक नसल्यामुळे मला फारसं शूट करता आलं नाही, पण या लोकांनी आमच्यासाठी जे केलं ते आयुष्यभर लक्षात राहील. मुंबई से अकेला घूम रहा है। हाँ असम से भी बहुत बाइकर्स लोग था आज। हाँ, आज वो लोग वापस गए ना. वापस गए ना। वो बैंगलोर से आए थे. वो बंगलोर के आगे। हाँ, बैंगलोर से आए थे वो लोग. आप हाँ हाँ बोलो. नहीं 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 बोलिए. थोड़ा ही ले. अच्छा रखे. किसका बना है? बैम्बू. सकाळी निघताना आमच्यापैकी अनेकांनी आणि मी सुद्धा त्यांना काही पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी हसत हसत नकार दिला. त्यांचं एकच वाक्य आजही कानात घुमतं, मी हे पैशासाठी नाही, चांगल्या कर्मासाठी करतो. त्या एका वाक्याने माझ्या या प्रवासाला एक वेगळाच अर्थ मिळाला. ऐसे हवा हमारे ऊपर से पत्थर गिरेगा ना, इसलिए गाड़ी बना। दुसऱ्या दिवशी सकाळी रस्ता तात्पुरता सुरू झाला, पण अजूनही धोका तसाच होता. म्हणून आमच्या ड्रायव्हरने गाडीचं वजन कमी करण्यासाठी आमच्यापैकी काही जणांना पायी पुढे जायला सांगितलं आणि मग दोन्ही बाजूंनी थांबलेल्या शेकडो गाड्यांमधून लँडस्लाईड झालेला रस्ता पार करणारी आमची गाडी पहिली होती.
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती होती. एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला लँडस्लाईडचा धोका आणि मध्ये आमची गाडी. थोड़ा देख के जाइए. बाहर निकल माझ्या संपूर्ण नॉर्थ ईस्ट ट्रिपमधला हा सर्वात थरारक अनुभव होता. रस्ता पार केल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या बाकीच्या प्रवाशांना घेतलं आणि शेवटी सुरक्षितपणे आलोला पोहोचलो. कधी कधी प्रवास तुम्हाला सुंदर ठिकाणं दाखवतात आणि कधी कधी सुंदर माणसं. मेचुकाहून परतताना मला दोन्ही मिळाली. पीछे कोई नहीं है ना और नहीं पता नहीं और एक आदमी नहीं है और एक आदमी नहीं है हो गया हो गया ना. हाँ हाँ. ओ भाई फाइनली